या मालिकेच्या 12 सप्टेंबरच्या भागामध्ये अस्मिता व्लॉग करत असते आणि ती म्हणते, डॅडा डॅडा इकडे बघ, मी व्लॉग करते आहे. प्रताप म्हणतो, सावकाश, पडशील. असं म्हणत असतानाच अस्मिता धडपडते आणि तिथे चाललेल्या तयारीवरतीच पडते. मग सायली येते आणि अस्मिता, ताई तुम्हाला लागलं तर नाही ना? काय झालं? अस्मिता म्हणते, तू गप्पा बस ग. सगळेजण हसायला लागतात आणि आता अर्जुन म्हणतो, बघू बघू अस्मिताई, तो व्हिडिओ बघू. म्हणजे डायरेक्ट दहीहंडी शूट करता करता आकाश. अस्मिता म्हणते, काय चाललंय तुमचं? मी इथे पडले आणि तुम्ही माझ्यावरती चेष्टा करताय. सायली म्हणते, सर काय करताय? अहो त्यांना लागलंय. अस्मिताई तुम्हाला खरंच लागलं नाही ना? अस्मिता म्हणते, तुला सांगितलं तू गप्पा बस म्हणून. असं म्हणत अस्मिता सायलीचा अपमान करायला लागते. याच्यावरती प्रताप म्हणतो, अस्मिता जा आतमध्ये कल्पनाला मदत कर जा. अस्मिता म्हणते, मला लागलंय त्याचं कुणाला काहीच नाही. जो तो आपलंच बघतोय. असं म्हणत अस्मिता रागारागात निघून जाते. मग इकडे सगळेजण दहीहंडीची तयारी पुन्हा सुरू करतात. तोपर्यंत इकडे रविराज सकाळी सकाळी आटपून बाहेर पडत असताना प्रिया म्हणते, बाबा इतक्या सकाळी कुठे चाललात? रविराज म्हणतो, बाळा अगं एखादा माणूस कामासाठी जात असेल तर त्याला असं विचारू नये. त्याच्यात प्रिया म्हणते, बाबा पण तुम्ही कधीपासून विश्वास ठेवायला लागला त्या गोष्टींवरती? रविराज म्हणतो, बाळा अगं गोष्टच इतकी महत्वाची आहे. मी ना तुझ्या आईला शोधायला चाललोय. प्रिया म्हणते, पण कालच गेलो होतो ना? काल तर नाही ना आई भेटली. याच्यावरती रविराज म्हणतो, हे बघ काल अंधार होता, आज दहीहंडी आहे. काय माहिती कदाचित दहीहंडीच्या निमित्ताने ती बाहेर पडेल, आपल्याला भेटेल. म्हणून मला कोणताही चान्स सोडायचा नाही. मी जाऊन येतो. प्रिया म्हणते, हो हो बाबा, तुम्ही तुमचं काम करा. कारण कसं आहे ना, तुमच्या मनामध्ये शंका नको. तर तुम्हाला असं वाटतंय की आई येणार तर नक्की आई मला भेटणार. असं म्हणत प्रिया आता रविराज बाहेर गेल्यावरती आपल्याला पूर्णाजीकडे जाता येईल हा विचार मनातल्या मनात करत असते. मग रविराज बाहेर पडल्यावरती प्रिया विचार करते, बरं झालं हा किल्लेदार आत्ताच बाहेर गेला. म्हणजे मला अस्मिताला फोन करून दहीहंडीसाठी आता ताबडतोब निघता येईल. आणि ती दहीहंडीसाठी निघते सुद्धा. रविराज इकडे प्रतिमाला शोधायला निघतात. तोपर्यंत इकडे दहीहंडीची सगळी तयारी पूर्ण केली जात असते. पुन्हा एकदा अस्मितामुळे खाली पडलेलं सगळं वरती लावलं जातं. दहीहंडी अगदी वरपर्यंत पोहोचते आणि आता सगळे सुभेदार दहीहंडी फोडण्यासाठी तयार असतात. तोपर्यंत सायलीला मात्र इकडून तिकडून आवाज ऐकू येत असतात की मला इथपर्यंत जायचंय, अर्जुन मला इथे वरती जायचंय. असं तन्वी म्हणजे ती स्वतःच हट्ट करता असं तिला आवाज ऐकू येतो. आणि हा आवाज कसला आहे? का मला अशा सारखे आवाज ऐकू येत आहेत? असा विचार करत असताना तिकडे आता विमल येते. विमल म्हणते, ताई या ना आतमध्ये तयारी बघूया. असं म्हणत विमल तिला आत घेऊन जाते. पण सायलीला ते आवाज सारखे कानामध्ये घुमत असतात. लहानपणीच्या सगळ्या तिला आठवणी आठवत असतात. तोपर्यंत प्रिया येते आणि अर्जुनच्या जवळ म्हणते, अर्जुन अरे मी आले. अर्जुन म्हणतो, मम्मा आणि पूर्णाई आत आहे, जा तू आतमध्ये. प्रिया म्हणते, नाही रे मला तुझ्याशीच बोलायचंय. लहानपणीच्या आपल्या किती आठवणी आहेत ना. म्हणजे लहानपणी तू माझ्या सोबतच नेहमी असायचास. याच्यावर अर्जुन म्हणतो, लहानपणी मला अक्कल नव्हती ग, पण आत्ता आली आहे. असं म्हणत अर्जुन प्रियाला टाळत असतो. मग सगळेजण हसायला लागतात. अस्मिता येते, प्रियाला मिठी मारते आणि म्हणते, तन्वी तू आलीस, बरं झालं तू आलीस आणि आज तू खूप सुंदर दिसतेस. काय रे अर्जुन? अर्जुन म्हणतो, अस्मिताई तू ना डोळ्यांच्या डॉक्टरांना डोळे चेक करून घे, तुझ्या डोळ्यांना काहीतरी वेगळंच दिसतंय. असं म्हणत अर्जुन आता अस्मिताचा आणि तन्वीचा एकाच वेळेला अपमान करत असतो. तन्वी म्हणते, बघितलंस कसा मला टाळतो? अस्मिता म्हणते, बरं झालं तू आलीस. अगं आपल्याला मंगळागौरीची कसर आता भरून काढता येईल. याच्यावरती प्रिया सांगते, हो तर मी त्याचसाठी तर आलेली आहे. असं म्हणत दोघी जणी मुद्दाम आता तन्वी आणि अस्मिता सायलीला त्रास देण्यासाठी आत येतात. तोपर्यंत कल्पना आणि सायली दोघी जणी नाश्त्याचं पाहत असतात. आणि आता सायली सांगते, आई मी वरून लोणचं काढून खाली ठेवते, बाकी सगळी तयारी झालेली आहे. याच्यावरती कल्पना म्हणते, हो आणि तू छानपैकी जरीकाठाची साडी पण नेसून ये बरं. असं म्हणत असतानाच आता कल्पना तिचं आटपण्यासाठी निघून जाते. मग या दोघींची नाटकं सुरू होतात. या दोघी जणी मुद्दाम किचन मध्ये सायलीला त्रास देण्यासाठी येतात. सायलीला वरून आता लोणच्याची बरणी काढायची असते. तर प्रिया म्हणते, थांब सायली थांब, अगं तू कुठे काढशील लोणच्याची बरणी? मी काढते ना. अस्मिता म्हणते, हो सायली, अगं हिची उंची जास्त आहे ना, ही पटकन तुला लोणच्याची बरणी काढून देईल. आणि प्रिया मुद्दाम स्टूल घेते. सायलीला डाऊट येतोच की यांचं काहीतरी याच्यामध्ये प्लॅनिंग आहे. तोपर्यंत अस्मिताने प्रियाला स्टूल दिलेलं असतं. प्रिया स्टूलावर चढते आणि वरतून लोणच्याची बरणी काढताना मुद्दाम लोणच्याच्या बरणीचं झाकण सैल करते आणि फिरते आणि मुद्दाम सायलीच्या अंगावरती त्या लोणच्याच्या बरणीमधलं तेल सांडते. सायली हे सगळं पाहतच बसते. आता मात्र सायली काही बोलणार आणि या दोघी जणी तिला उत्तर देणार तर प्रिया खाली उतरते. त्याच्यावरती सायली म्हणते, तुझीच चुकी आहे,
त्या लोणच्याच्या बरणीचं झाकण तूच साईल लावलं होतंस म्हणून तुझ्या साडीवरती हे सगळं सांडलं. हो ना ग प्रिया, तू हेच बोलणार आहेस ना की माझी चुकी आहे म्हणून? आणि अस्मिताई तुमचं काय? तिला एक काम नीट जमत नाही, लोणच्याच्या बरणीचं झाकण पण नीट लावता नाही आलं, मग झाली स्वतःची साडी खराब, हे तुम्ही बोलणार आहात ना? मला माहितीये तुम्ही दोघी जणी काय बोलणार आहात ते, आणि तुम्ही सगळ्यांनी हे का केलं ते. मी इकडं सगळं आटपते, तुम्ही जा बाहेर, असं म्हणत सायलीने दोघींना पण अगदी शाल जोडीतली मारलेली असते आणि त्यांचा प्लॅन त्यांच्यावरतीच उलटवत त्यांचे शब्द त्यांनाच ऐकवलेले असतात. दोघींना विचार येतो ही काहीतरी आपल्याला बोलेल की तुम्ही सांडवलं मग आपण तिला बोलू, पण तेच उत्तर सायलीने आधीच देऊन दोघींचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. आता मात्र दोघी घाबरतात, दोघी जणी तिथून काढता पाय घेतात. सायली विचार करते मला आता साडी चेंज करायला पाहिजे, नाहीतर असं बाहेर गेले तर हे खराब दिसेल आणि उशीर झाला तर पूर्णाची ओरडेल. इकडे आता अस्मिता म्हणत असते बघितलंस कशी चुरू बोलायला लागली ती, म्हणजे हिच्याकडून ही अपेक्षा नव्हती. प्रिया म्हणते तू काळजी करू नको, आपण एक वेगळाच प्लॅन करूया. मग दोघी जणी सायलीच्या रूम मध्ये जातात. सायलीच्या रूम मध्ये गेल्यावरती तिच्या सगळ्या एकूण एक साड्या बॅगेत भरतात. साड्या बॅगेत भरल्यावरती ती बॅग आता जवळच्याच एका कपाटात लपवून देतात, जेणेकरून साडी सायली बदली करायला येईल तेव्हा तिच्याकडे साडीच नसणार आहे. आता सायली विचार करते साडी खराब झाले, पटकन जाऊन मी वरती साडी बदलून येते. सायली डाग पुसत असते पण डाग काही पुसलाच जात नाही. तोपर्यंत या दोघींची कारस्थानं होत असतात, बॅग पूर्णपणे लपवली गेलेली असते आणि सायली ड्रेस म्हणजे साडी चेंज करण्यासाठी वरती येत असते. सायली वरती येत असताना दोघींचं काम आटपतं आणि दोघी बाहेर पडतात, पण त्याच वेळेला स्टेअरवरून सायली वरती येत असते. दोघी जणी हे पाहतात आणि पुन्हा जाऊन दाराच्या मागे लपतात. तोपर्यंत आता मात्र सायली रूम मध्ये येते आणि ती कपाट उघडते. कपाट उघडल्यावर तिची एकही साडी तिला दिसत नसते. ती विचार करते माझ्या साड्या कुठे गेल्या, इथे फक्त एक ड्रेस आहे. तोपर्यंत अस्मिता आणि आता प्रिया दोघी जणी दाराच्या आडून खाली जातात. आता सायली विचार करते ही खराब साडी नेसून जाण्यापेक्षा किंवा खाली उशिरा जाण्यापेक्षा मी पटकन ड्रेस घालते आणि खाली जाते. आणि मग सायलीचा नाईलाज होतो, पूर्णाचीला आवडणार नाही ड्रेस घातलेलं हे तिला माहिती असतं, पण तरी सुद्धा साडी बदलून ड्रेस घालून आता ती खाली जाण्याचा विचार करते. सायली ड्रेस बदलायला जाते. इकडे खाली दहीहंडीचा छानपैकी कल्ला चालू असतो. तोपर्यंत दहीहंडी फोडणारं पथक आलेलं असतं आणि अर्जुन सुभेदार सगळे हे छानपैकी एन्जॉय करत असतात. प्रताप, कल्पना, पूर्णाई एका बाजूला बसून हे पाहत असतात. सायली ड्रेस घालून येते आणि विचार करते मी बाहेर जात नाही, इथूनच पाहते, नाहीतर पूर्णाची ड्रेस बघितला तर त्यांना आवडणार नाही. सगळ्यांचा छान धमाल चालू असताना पथकामधला एक मुलगा बोलतो दादा ही हंडी फोडणार कोण? चैतन्य म्हणतो अरे मग तुम्हाला कशाला बोलवलंय? याच्यावर तो म्हणतो तसं नाही, सुभेदारांची हंडी आहे तर सुभेदारांपैकी कोणीतरी फोडायला पाहिजे, पण तुम्हाला नाही जमणार, लेचे पेचे आहात तुम्ही. अश्विन म्हणतो ए आम्हाला अंडर एस्टिमेट करू नको. याच्यावरती अर्जुन म्हणतो ए काही नाही मी फोडेन हंडी. याच्यावर तो मुलगा सांगतो अरे दादा आमच्यातला एक आणि तुमच्यातला एक, असं बघूया कोण कॉम्पिटिशन जिंकते. आणि दहीहंडी फोडायची चक्क कॉम्पिटिशनच लागते. आता मात्र अर्जुनने चॅलेंज एक्सेप्ट केलेलं असतं. तो म्हणतो सुभेदार काही कमी नाहीयेत, मी आत्ता ही हंडी फोडेन. प्रताप म्हणतो ए बाबा काय करशील ते जरा सावकाश कर, उगाच कसली काही गडबड करू नकोस. याच्यावरती अर्जुन म्हणतो डॅडा तुम्ही चिंता करू नका, सगळं काही ठीक होईल. कल्पना म्हणते अर्जुन जरा सावकाश हो. अर्जुन म्हणतो मम्मा चिंता नको, मी सुभेदार आहे, काय वाटलं काय? तितक्यात विमल येते आणि म्हणते दादा होऊन जाऊ दे, सुभेदारांचा दणका. असं म्हणत सगळेजण खुश असतात आणि आता हंडी फोडण्यासाठी पहिल्यांदा गोविंदा पथकामधला एक मुलगा वरती जातो. तोपर्यंत इकडे आता कल्पनाला सायलीची आठवण येते. ती म्हणते थांबा हो मी आले, सायली काय करते बघू. म्हणते प्रताप म्हणतो सायली काय छोटी आहे का तुझी सून, तिला कडेवर घेऊन यायला, ती येईल तिची. आता दहीहंडी पथकामधला एक मुलगा वरती चढल्यावरती अर्जुन म्हणतो पाणी होता, याने दहीहंडी फोडलीच नाही पाहिजे. इकडे आता प्रिया सांगत असते काहीही झालं तरी अर्जुनच दहीहंडी फोडणार. गोविंदा पथकातला मुलगा वरती चढता त्याच्या अंगावरती पाणी ओतल्यामुळे तो पुन्हा खाली येतो आणि आता अर्जुनचा चढण्याचा चान्स असतो. म्हणजे आता अर्जुन वरती चढणार आणि आता दहीहंडी फोडणार. असं चॅलेंज एक्सेप्ट केल्यावरती सगळेजण आता थोडेसे आश्चर्यचकित होतात, कारण अर्जुन दहीहंडी फोडायला वरती चढणार असतो. प्रताप म्हणतो सावकाश रे बाबा. मग आता अर्जुन तयार होतो. सायली हे पाहत असते आणि अचानक सायलीला सगळे जुने आता आवाज कानावर पडायला लागतात आणि ती एका वेगळ्याच अनामिक ओढीने दहीहंडी फोडायला येते. मला एकदा तरी तिकडे जायचं आहे, मला एकदा तरी दहीहंडी फोडायची आहे, असं आता तिचं लहानपणीचं सगळं म्हणणं तिला आठवत असतं. तोपर्यंत आता सायली चक्क ओढणी बांधून पुढे यायला निघते, कारण अर्जुन वरपर्यंत चढलेला असतो. ती विचार करते देवा अर्जुन सरांचं रक्षण कर.
आणि अचानक कोणीतरी मॅग्नेट सारखं ओढलं जावं तशी सायली बाहेर येते. अर्जुन वरती चढलेला असतो. सायली बाहेर येते. सायली बाहेर येते, आपली ओढणी बांधते आणि आता ओढणी बांधून ती एक अनामिक ओढीने अर्जुनच्या इथे दहीहंडी फोडण्यासाठी येते सुद्धा. कुणालाच काही कळत नाही की नक्की सायलीला झालंय तरी काय. अर्जुन वरच्या थराला पोचलेला असतो. दहीहंडी तो फोडणारच असतो. तितक्यात सायलीने आता एक कमालच केलेली असते. सायली आता अर्जुनच्या दिशेने येते. दहीहंडीच्या इकडे चढायला सुद्धा लागते. सगळेजण पाहत बसतात की हिला झालंय तरी काय. आता एका माणसाच्या अंगावरती खांद्यावरती पाय देत सायली वरपर्यंत चढते अर्जुन सोबत दहीहंडी फोडण्यासाठी. अर्जुन सुद्धा हे दृश्य पाहतच बसतो. त्याला सुद्धा हे सगळं नवीनच असतं. सायली असं काही करेल त्याला वाटलेलंच नसतं. कल्पना व्हिडिओ करत असते. सायलीचं हे वागणं सगळ्यांना आश्चर्यकारक वाटतं. सायली एकेका माणसाच्या खांद्यावरती पाय देत अखेरवरती चढते. दोघ जण वरच्या थराला असतात. सायली हंडी फोडते. अर्जुन सायलीकडे पाहतच बसतो आणि त्याचा तोल जातो. सायलीचा तोल गेल्यावरती अर्जुन तिला सावरतो आणि दोघंही अचानकपणे खाली कोसळतात. एकमेकांच्या अंगावरती कोसळतात. आता सायली खाली कोसळला, तिला दुखापत होणार आहे आणि सायलीच्या पायावरची जन्मकूण आता सगळ्यांच्या समोर सुद्धा येणार आहे. त्यामुळे मालिका पुढील भाग पाहणं फार रंजक ठरणार.